हॅलो, हॅलो. माईक चेक. 1 2 3 4 माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. आज दारू प्यालो नाही. आजचा विषय आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स नावाचं आपलं जे इंग्रजी पुस्तक आहे, त्या पुस्तकाबद्दल बोलायचं मी ठरवलेलं आहे. आज तारीख आहे 19 जून 2024. माझा मदर ग्रुप भिवंडी ग्रुपचा आज 42वा वर्धापन दिन आहे. ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं जर झालं तर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे साधारणपणे 1980 साली. हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. माझ्याकडे त्याची 8वी प्रिंटिंग 1990 सालची प्रिंटिंग आहे. हे मला माझ्या आठवणीप्रमाणे मुकुंद किंवा विश्वनाथ पी या दोघांपैकी कोणीतरी मला हे पुस्तक दिलेलं आहे. काय त्याची किंमत तेव्हा होती मला काय आठवत नाही, पण ते पुस्तक विकत घेतलेलं आहे. आणि हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं माझ्याकडे नोंद केलेली आहे 7 जानेवारी ते 13 जानेवारी 1991, 1993 आणि 1999 ते 2000 साली मला डोंबिवलीच्या प्रेरणा समूहामध्ये 6 आठवडे मी शेअरिंग केलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे सगळ्या माझ्या वहीमध्ये नोंदी तयार आहेत. मला आत्ता मनात सहज विचार आला की पासिटॉन आपण केलेलं आहे. मग पासिटॉन केलेलं आहे तर डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर का करू नये? कारण एकेकाळी मला कंटाळा आला होता यामध्ये त्याच शेअरिंग ऐकायचा. त्यामुळे मी स्वतःहून पुढाकार घेऊन अल्कोहोलिक्स अनोनिमसची जेवढी इंग्रजी पुस्तकं आहेत त्या सगळ्यांचं भाषांतर करून मी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जाऊन अनुभव कथन केलेलं आहे किंवा त्याचं भाषांतर केलेलं आहे. आता गंमत अशी आहे की हे पुस्तकाची मराठी आवृत्ती कधी तयार होईल माहीत नाही. ओके, सध्या काहीही त्याचं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे एक अंश पेजचं भाषांतर झालं आहे असं ऐकलं आहे, पण ते अजून प्रिंट होऊन आलेलं नाही. तर पासिटॉन ही जे आहे ते बिल डब्ल्यूचं चरित्र आहे आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर हे डॉक्टर बॉब आणि त्याच्याबरोबर त्याचे जे सहकारी तिथले होते त्या सगळ्यांचं मधले सहकारी त्या सगळ्यांचं मिळून एक चरित्र आहे. ॲक्च्युली कसं आहे की सुरुवात डॉक्टर बॉब वारलेले आहेत 1950 साली. बिल डब्ल्यू वारलेला आहे 1971 साली. त्याच्यामुळे डॉक्टर बॉब वारल्यानंतर त्यांचं चरित्र लिहावं वगैरे असली काय आयडिया नव्हतीच. अगदी बिल डब्ल्यू 1971 साली वारला तेव्हासुद्धा काय ही आयडिया नव्हती. पण 1977 साली एच्या जनरल कॉन्फरन्समध्ये असा ठराव पास करण्यात आला की बाबा रे, आपले जे संस्थापक आहेत त्या दोन्ही संस्थापकांचं एक पुस्तक लिहिण्यात यावं, चरित्र लिहिण्यात यावं. आणि मग ते मंडळ वगैरे बसलं, संचालक मंडळ, एडिटोरियल बोर्ड वगैरे. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे चम्मा अरे टोपी, हे सहजासहजी होणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मग डॉक्टर बॉबचं आणि बिल डब्ल्यूचं वेगवेगळं पुस्तक तयार करायचं ठरवलं त्यांनी. आणि गंमत अशी आहे की बिल डब्ल्यूचं जे चरित्र आहे पासिटॉन ते प्रिंटिंग झालं 1984 साली आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर हा जो आपला इतिहासाचं पुस्तक आहे ते प्रिंट झालं 1980 साली. म्हणजे हे साधारणपणे 3 वर्षात हे पुस्तक तयार झालं. आता हे पुस्तक तयार करताना त्यांनी काय केलं होतं की आता पुस्तक तयार झालं 77 साली, प्रिंट झाला 80 साली, 77 78 79 कधीतरी त्याचं सगळं संकलन करणे वगैरे झालं. तर त्यांनी असं ठरवलं की त्याला संदर्भ पाहिजे, म्हणजे थापा नाही मारायचा, अंदाजपंच नाही सांगितलं त्यांनी. म्हणून ते म्हणतात फेस टू फेस टॉक्स विथ रिलेटिव्स, फ्रेंड्स अँड अक्वेंटन्सेस ऑफ डॉक्टर बॉब अँड विथ पायोनियर मेंबर्स ऑफ मिड वेस्टर्न ए. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबचे नातेवाईक, मित्र, त्यांना ओळखणारी जी मंडळी होती ती आणि मिड वेस्टर्न अल्कोहोलिक्स अनोनिमसची तेव्हाची जी होती, या सगळ्यांमध्ये जी मंडळी होती त्या सगळ्यांशी बोलून, त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन, त्याचे रेकॉर्डिंग करून मग हे पुस्तक बनवण्यात आलं. म्हणजे नंतर पुढे कोणी म्हटलं की हे असं काय नाहीच आहे, असं होणार नाही. त्याच्यामुळे हे वेल डॉक्युमेंटेड असं पुस्तक आहे. आणि आपण बोलत आहोत डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर, डॉक्टर बॉब आणि जुने सभासद, चांगले जुने सभासद, अ बायोग्राफी विथ रिकलेक्शन्स ऑफ अर्ली ए इन मिडवेस्ट. त्याच्यामुळे ही बायोग्राफी आहे, ऑटोबायोग्राफी नाही, म्हणजे आत्मचरित्र नाही आहे, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षानंतर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे.
आता हे पुस्तकाला साधारणपणे किती पानं आहेत बरं, एक 273 का 200, हां 373 पानं आहेत. बाबा बाबा, 373 पानं आहेत. आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये फोटो घातलेले आहेत डॉक्टर बॉबचे, आणि असंख्य ठिकाणचे आणि त्यांच्याबरोबरची जी सगळी मंडळी होती त्या सगळ्यांचे फोटो टाकलेले आहेत मध्ये. मागे इंडेक्स पण आहे आणि सनावळी पण आहे. सनावळीमध्ये त्यांनी प्रसंग काय काय झाले आणि त्याप्रमाणे काय काय घटना घडलेल्या आहेत ते सगळं दिलेलं आहे, आणि शिवाय सनावळी पण आहे, आणि प्रत्येक गोष्टीचा संदर्भ पण त्यांनी लिहिलेला आहे. सोर्स म्हणजे कुठून घेतलेला आहे. ए कम्स ऑफ एज आहे, त्याच्यानंतर जॅक अलेक्झांडर आर्टिकल आहे, 12x12 आहे, त्याच्यानंतर लेटर्स आहेत, टाईप रिटर्न मटेरियल आहे, अशा अनेक गोष्टी, कॉन्फिडेन्शियल, नॉट अवेलेबल, क्लासिफाईड, जनरल, ओपन टू पब्लिक, मटेरियल इन ए आर्काइव्स, अशा सगळ्या गोष्टींचा मिळून त्यांनी हे पुस्तक दिलेलं आहे. आता या पुस्तकामध्ये किती प्रकरणं आहेत एकूण, 10, 20, 29 प्रकरणं आहेत. आता मागच्या वेळेला मी जेव्हा शेअरिंग केलं होतं तेव्हा 6 आठवडे शेअरिंग केलं होतं, म्हणजे 6 शेअरिंग झाले होते. पासिटॉनचे जसे 6 झालेत तसे 6 शेअरिंग झालेले आहेत. 424, बघूया, 4-5 प्रकरणं एका वेळी घे. 40 ते 45 मिनिटाचं शेअरिंग झालं पाहिजे. हे शेअरिंग आत्ता मी कुठल्याही ग्रुपमध्ये करत नाही, माझ्याच घरामध्ये, वरळीच्या मुंबईतल्या घरामध्ये बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे. 40 ते 45 मिनिटाचं रेकॉर्डिंग व्हावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्या श्रोते मंडळींना नमस्कार. माझं नाव श्रीधर, मी दारुड्या. आज दारू प्यालेलं नाही. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी एचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष गपचूप प्यालो, 3 महिन्यातनं एकदा. नंतरची 6 वर्ष दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो. दारू प्यायल्यामुळे धुलाई झाली, शारीरिक झाली, आर्थिक झाली, कौटुंबिक झाली, कामधंदे झाले, पार्टनरशिपमध्ये धंदा होता, वडिलांनी हाकलून दिलं, पार्टनरने हाकलून दिलं, मित्रांनी संबंध तोडला, सायकॅट्रिस्टने संदेश दिला, एच्या मीटिंगला आलो, 4 मीटिंग नंतर पुन्हा दारू प्यालो, आणि 10 ऑक्टोबर 1989 या दिवसापासून, म्हणजे आता 34 वर्ष 8 महिने झाले मी दारू प्यालेलो नाही आहे. आणि मला ही सेवेची संधी मी दिली, तुम्ही ऐकताय त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. सर्वसाधारणपणे ए मेंबरला इतिहासामध्ये काही इंटरेस्ट नसतो, पण हे आपण ऐकलं पाहिजे, कारण आपले बापदाद्यांनी काय कष्ट घेतलेले आहेत आपल्यासाठी ते कळलंच नाही तर वांदे व्हायचे. चला सुरुवात करतो. पहिलं प्रकरण आहे ते आहे चाइल्डहूड अँड कॉलेज इयर्स, म्हणजे त्याचं बालपण आणि त्याचं कॉलेजचं शिक्षण. असं ह्या प्रकरणात एक साधारणपणे 10-15 पानांचं हे प्रकरण आहे इंग्रजीमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बालपण, शाळा, घरची मंडळी, पहिली दारू कधी प्याला, अल्कोहोलिक ट्रेट्स त्याचे कसे होते, म्हणजे त्याला बेवडा आपण ज्याला म्हणतो ते कसं काय झालं, त्या सगळ्याबद्दल दिलेलं आहे. तर डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स, प्रकरण पहिले, चाइल्डहूड. डॉक्टर बॉबचं मूळ नाव जे आहे ते आहे रॉबर्ट हॉलब्रूक स्मिथ, आणि त्याची जन्मतारीख आहे 8 ऑगस्ट 1879. जन्मस्थळ आहे व्हर्मॉन्ट, अमेरिकेमधलं व्हर्मॉन्ट नावाचं गाव आहे ते होतं. त्याचे वडील जज होते बरं का, आणि धंदा करणारे व्यवस्थित होते. 40 वर्ष त्यांनी संडे स्कूलमध्ये शिकवलं, सामाजिक कार्यामध्ये असायचे. त्याच्या आईचं नाव होतं वॉल्टर पेरिन स्मिथ, आणि हा आई वडिलांचा एकमेव मुलगा, त्याच्यामुळे लाडाचं बाळ होतं. आणि त्याचं टोपण नाव होतं बॉब, बरोबर आहे. रॉबर्ट हॉलब्रूक स्मिथ, टोपण नाव होतं बॉब. आता डॉक्टर बॉब मितभाषी होते ते. त्यांचा मुलगा जो आहे डॉक्टर बॉबचा, त्याचं नाव होतं रॉबर्ट स्मिथ, किंवा त्याला टोपण नावाने स्मिटी म्हणायचे. त्यांनी त्याच्या वडिलांचं वर्णन केलेलं आहे की ते वडील खूप रिझर्व्ड होते, पण एकदा का मैत्री झाल्यावर की मग ते गप्पा मारत छानपैकी बसायचे. डॉक्टर बॉबचे वडील 1918 साली वारले, आणि त्यामुळे डॉक्टर बॉबच्या वडिलांना सोबर झालेले डॉक्टर बॉब बघायला मिळाले नाहीत. दुर्दैव म्हणतात ते. त्यांची आई जी होती डॉक्टर बॉबची, ती मात्र करारी होती, आणि ती सतत चर्चमध्ये जाणारी, सामाजिक धार्मिक उपक्रमामध्ये मदत करणारी असे होते ते. त्याच्यानंतर डॉक्टर बॉबची मुलगी एक होती, दत्तक मुलगी होती. आता मी मुलगा होता सांगितलं स्वीटी, तशी एक दत्तक मुलगी होती सुझान नावाची. ती सुझाननी तिच्या आजीबद्दल, म्हणजे डॉक्टर बॉबच्या आईबद्दल छान सांगितलं. ते म्हणाले की अतिशय कडक शिस्तीची होती,
आणि तिचं म्हणणं असं की कडक शिस्त, त्या आजीचं म्हणणं होतं, म्हणजे या मुलीच्या आजीचं म्हणजे डॉक्टर बॉबच्या आईचं, की कडक शिस्त, योग्य शिक्षण आणि आध्यात्मिक कार्यक्रमामुळे माणसाला यश मिळते. डॉक्टर बॉब यांच्या बायकोचं नाव होतं ॲनी रिप्ले स्मिथ. आणि ही ॲनी जी होती त्यांची मैत्रीण होती. बऱ्याच वर्ष ते एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 17 वर्ष एकत्र गप्पा मारल्यानंतर मग त्यांनी लग्न केलेलं आहे. या डॉक्टरीनबाईंचं म्हणणं होतं, बायकोचं म्हणणं होतं, की हा माझा नवरा जो बेवडा झालेला आहे त्याला त्याची आई जबाबदार आहे, कारण ती आईने कडक शिस्तीमुळे वागवलं. अर्थात हे काय बरोबर नाही, पण ते डॉक्टर बॉबची बायको असं म्हणायची की याला लहानपणी डॉक्टर बॉबला जबरदस्ती केली जायची. तो चर्चमध्ये जायला दर रविवारी, सोमवारी. आणि डॉक्टर बॉबनी त्याचं वर्णन पुढे केलं. आता आपल्या बिग बुकमध्ये स्टोरी आहेच, डॉक्टर बॉबची स्टोरी शेवटी आहेच. शिवाय ठिकठिकाणी ए कम्स ऑफ एजमध्ये, पासिटॉनमध्ये हे उल्लेख आलेलेच आहेत. आणि डॉक्टर बॉब त्याचं वर्णन करतात की मी बंडखोर वृत्तीचा होतो आणि मी तेव्हाच ठरवलं की जेव्हा मी आजाद हो जाएगा आपण, तो आपण इधर कभी भी नहीं वापस आएगा. पुन्हा चर्चमध्ये अगदीच गरज असेल तरच ते 40 वर्ष चर्चमध्ये गेलेच नाहीत. त्यांना लहानपणी संध्याकाळी 5 वाजता झोपवलं. त्यांची शाळा जी होती ती सेंट जॉन्सबरी 1885 ते 1894, आणि बिल डब्ल्यूचा जिथे जन्म झाला तिथून 100 मैलावरती ही त्यांची शाळा होती. त्यांच्या गावात दारूच मिळत नसे, दारू निषिद्ध असे. पण वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टर बॉब स्वतः दारू प्यायले. त्यांच्या शेतावरती गवताचे गट्टे बांधायला माणसं यायची आणि त्यातल्या एकाने काहीतरी बाटली लपून ठेवली होती, ती डॉक्टर बॉबनं सापडली. त्यांनी वास घेतलं, त्यांना कळलं की दारू आहे आणि बिंदास प्याले ते. त्याच्यामुळे आणि आईची कडक शिस्त असायची, त्याच्यामुळे बहिणीबरोबर ते फिरायचे. म्हणजे हे त्यांची ते एकमेव मुलगा होता, पण ॲडॉप्टेड त्यांची सिस्टर होती. त्याच्यामुळे ते पोहायचे, मासे पकडायचे आणि ते पत्र लिहायचे बहिणीला, पण छोटी पत्र असत त्यानंतर त्याने एका 15व्या वर्षी ते सेंट जॉन्सबरी अकॅडमिकमध्ये ते सिनियर कॉलेजला लागले. आणि सिनियर कॉलेजला जेव्हा लागले तेव्हा त्या जिमखान्यामध्ये डान्स करताना त्यांची ॲनीशी पहिली भेट झाली. ॲनीशीच त्यांनी लग्न केलं. ॲनी शांत होती, प्रसन्न असायची. शाळेत तिचं स्कॉलरशिपवर शिक्षण झालेलं होतं. फार डामडौल तिला ॲनीला, बायकोला त्यांच्या आवडत नसे. आणि 17 वर्षानंतर त्यांचं लग्न झालं. याचं कारण तिने सांगितलेलं आहे की डॉक्टर बॉबचं शिक्षण आणि त्यांचं दारू. आता हे शिक्षणाच्या बाबतीत आपण त्यांना डॉक्टर बॉब म्हणत असलो तरी त्याची गंमत अशी आहे की त्यांच्या घरातल्या लोकांचाच त्यांचा दारू आपला डॉक्टर व्हायला विरोध होता. बरोबर आहे. कारण का त्याची वेगळी कारणं होती, पण 1898 साली डॉक्टर बॉब ग्रॅज्युएट झाले. डॉक्टर बॉब 6 फूट उंच होते. त्यांचे तळहात तळपाय मजबूत असायचे. आणि ते म्हणायचे की खूप थंडी असल्यामुळे घरोघरी दारू आमच्या थोडीशी पाजली जायची, पण मी म्हणाले सतत अभ्यास कमी करायचो आणि रेस्टलेस असायचो मी. बाकी त्यांची दारू पिण्याची गंमत त्यांचे मित्र सांगतायत की हा बियर जो प्यायचा, तो बियर पिताना तो कधीही त्याचा घसा हलवत नसे. म्हणजे आपण जेव्हा दारू पितो तेव्हा आपलं ॲडम्स ॲपल हलतं. ते म्हणाले हा गपचूप असं समोरासमोर पाणी प्यायला हर घट प्यायचा, पण तो घटघट करताना हे आपलं ॲडम्स ॲपल जे आहे ते वर खाली त्यांचं व्हायचं नाही. तर इथे प्रकरण पहिलं संपलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण सुरू झालेलं आहे पान नंबर 24वर. अच्छा, त्याच्यामध्ये ॲनीचा लहानपणीचा म्हणजे लग्नाच्या वेळेचा जवळजवळ असा फोटो दाखवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं हे आहे. त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये डॉक्टर बॉबची नोकरी, वैद्यकीय शिक्षण, दारू पिण्यामुळे शिक्षणात आलेला अडथळा, त्याच्यानंतर डॉक्टरांची प्रॅक्टिस, दारू पिणं, नंतर लग्न, नंतर ॲक्रॉनमधली प्रॅक्टिस, मग परत सोबर, मग परत दारूबंदी आली, मग परत दारू पिणं आणि गोळ्या. हे एवढं सगळं त्यांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये घेतलेलं आहे. आता ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गंमत अशी आहे की डॉक्टर बॉब जे डॉक्टर झाले त्याची गंमत आहे. कारण ते हे झाले, डिप्लोमा त्यांचा कसला तरी झाला आणि त्याच्यानंतर ते नोकरी करायला लागले, कारण त्यांच्या डॉक्टर व्हायला त्यांच्या आईचा विरोध होता. आणि 3 वर्ष त्यांनी स्केल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नावाची रेल्वेला सप्लाय करणारी आणि डिपार्टमेंट स्टोअरला सप्लाय करणारी अशी एक कंपनी होती, आणि तिथे त्यांची दारू पिणं अधूनमधून चालू असायचं.
आणि त्यांना परवानगी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर व्हायची इच्छा होती, पण त्यांना परवानगी आई त्यांची द्यायची नाही. शेवटी 26व्या वर्षी डॉक्टर बॉबच्या वयाच्या 26व्या वर्षी म्हणजे 1905 साली त्याने घरच्यांची परवानगी मिळवली, म्हणजे आईची परवानगी मिळवली आणि मेडिकलला ॲडमिशन घेतली. आता मेडिकलला ॲडमिशन 26व्या वर्षी घेतल्यामुळे तसं उशीर झालेला होता आणि तोपर्यंत ह्यांचं नोकरी, धंदा-बिंदा, लग्न-बिग्न सगळ्या गोष्टी झालेल्या असल्यामुळे ह्यांचं दारू पिणं अफाट चालू झालेलं होतं. ब्लॅकआउट्स असायचे, पण ते भौगोलिक बदल करायचे. एकदा त्यांना कॉलेज सोडून हाकलून दिलं, त्याच्यामुळे ते घरी येऊन बसले. पुन्हा ते गेले, पुन्हा त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये जायला सांगतात आणि ते कॉलेजमध्ये दारू अफाट प्यायला लागतात. शेवटी मग त्यांच्या वडिलांना बोलवलं जातं, कॉलेजमधनं बोलवतात त्याच्या वडिलांना आणि सांगतात की अरे बाबा ह्याला काहीतरी करा तुम्ही, आमचं काय ते आमच्याच्याने काय ऐकत नाही. पण मग वडील त्याला शांतपणे समजून घेतात, सुदैवाने त्याला घरी घेऊन येतात, त्याच्यावर ट्रीटमेंट करतात आणि पुन्हा त्याला नेऊन सोडतात आणि मग हे सगळं करून वयाच्या 31व्या वर्षी 1910 साली डॉक्टरांना मेडिकल डिग्री मिळते. त्यानंतर 2 वर्ष इंटर्नशिप असते आणि इंटर्नशिपमध्ये खूप काम असतं. त्यामुळे ते म्हणतात की डॉक्टरांना त्या 2 वर्षामध्ये दारू प्यायला वेळच मिळाला नव्हता. कारण वेळेचं बंधन असायचं आणि त्यांना पोटदुखीचा कायम त्रास असायचा. ते गमतीने सांगतात त्या आपल्या बिग बुक मधल्या पण स्टोरीमध्ये त्याने सांगितलं की मला पोटदुखी व्हायची आणि दारू प्यायला की माझी पोटदुखी बंद व्हायची आणि मग मी अफाट दारू प्यायचो. मग पुन्हा ड्राईंग आउट सेंटरमध्ये जायचं, हॉस्पिटलमध्ये जायचं आणि हे सगळं त्यांचं चाललेलं होतं. 25 जानेवारी 1915 वयाच्या 36व्या वर्षी त्यांचं ॲनी बरोबर लग्न झालं आणि ॲनीला आणि त्यांच्या बायकोला ते घरात घरकाम कधी करायचे नाहीत आणि पहिली 3 वर्षे आनंदी आनंद होतं, सोबर होते, भांडणं नव्हती, डॉक्टर की व्यवस्थित चाललेली होती. 1918 साली त्यांना पहिला मुलगा झाला आणि नेमकं 1918 सालीच अमेरिकेमध्ये दारूबंदी आली. आता दारू मिळणार नाही म्हणून मग ते काय करायचं बाबा, काय करायचं म्हणून मग ते सरकारने दारू डॉक्टर म्हणून थोडीशी दारू ठेवायला सुरुवात केली आणि गावठी दारू मात्र कधी मिळायची. ब्रँडेड दारू जरी मिळत नसली तरी गावठी दारू मिळायची आणि दुकान बिकान भानगड उधारी बिधारी थोडी प्यायला सुरुवात करायची, भरपूर प्यायची. आणि डॉक्टर बॉबचे मित्र सांगतात की त्यांना सतत भीती असायची की आपल्याला झोप येणार नाही, आपली दारू संपेल आणि ह्या 2 गोष्टींनी डॉक्टर म्हणतात की पुढची 17 वर्ष मी पैसे कमवण्यापुरतं दारू बंद करायचो. म्हणजे पण ते त्यांची एक गंमत होती की ते दवाखान्यामध्ये कधीही दारू पिऊन गेलेले नाही. पण त्या 17 वर्षात त्याने गोळ्या खाल्ल्या. गोळ्या म्हणजे त्या झोपेच्या गोळ्या वगैरे जे काय असतात. त्याने ते स्वतः डॉक्टर असतात त्यांच्याकडे होतच. त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना काही दिवस ड्युएल ॲडिक्शन होतं आणि पण ते त्यांचे दारू पिऊन उताने पडले की ते घरी जायचे नाहीत. ते दुसरीकडे कुठे जायचे आणि मग ते घरी तिथून फोन करायचे आणि मला मला चावायचं नाही, प्रश्न नाही विचारायचे. कुठे गेला होता, काय गेला, हे कबूल असेल तर मी घरी येतो. मग चर्चा झाणार नाही असं हे कबूल करून घेतलं की मग घरी जायचे ते आणि जनरल प्रॅक्टिस करायचे. पण 1929 साली त्यांना एक स्पेशल ट्रेनिंग मिळालं आणि त्या स्पेशल ट्रेनिंग नंतर ते प्रॉक्टॉलॉजिस्ट अँड रेक्टल सर्जन म्हणजे मूळ व्याधीच्या जागेचे मागच्या दरवाजाची ऑपरेशन करणारे असे डॉक्टर ते झाले. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबचं शिक्षण आणि त्याच्यामध्ये मध्ये दारू पिणं हे फार म्हणजे असं नाही की बाबा सगळं चुकचुकीत झाल्यावर मग डॉक्टर बॉब त्यांचं पहिल्यापासूनच दारू 9व्या वर्षी ते पहिल्यांदा दारू प्याले असं म्हणतात. त्याच्यामुळे खूप दारू पिणं त्यांचं चालू होतं. बिल डब्ल्यूच्या आणि डॉक्टर बॉबच्या नंतरच्या वागण्यामध्ये म्हणजे सोबर झाल्यानंतरच्या वागण्यामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक होता. मला हा सातत्याने मोह होणार पासिटॉन प्रमाणे किंवा बिल डब्ल्यूशी तुलना करण्यापुरती किंवा बिल डब्ल्यूचं कसं होतं आणि ह्यांचं कसं होतं हे सांगणे. पण त्याचा उपयोग आपल्याला समजून घ्यायला होईल की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आपले जे को फाउंडर आहेत डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू जे दोघं एकत्र आले 10 जून 1935 आणि या संस्थेचा जन्म झाला. ही सगळी स्टोरी जर आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायची असेल तर आपल्याला हे पासिटॉन डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टाइमर्स पुस्तक अभ्यास केलाच पाहिजे त्याचा. त्याच्याशिवाय ते होणार नाही.
ज्यांना ज्यांना इंग्रजी समजतं किंवा ज्यांना इंग्रजी कळतं, वाचता येतं, त्यांनी जरूर वाचावं. पुस्तक उपलब्ध आहे इंटरनेटवरती, पण मला माहीत नाही इंटरनेटवर आहे की नाही माहीत नाही, हे बापा ह्याच्यासारखं. पण ते पुस्तक जरूर काढा. आता प्रकरण तिसरं येतंय, त्याच्यामध्ये त्याचं टायटल आहे हजबंड, फादर अँड ड्रंक. पान नंबर 35 ते 45, 10 पानं त्याच्यात दिलेलं आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये माझ्याकडे काय झालंय, मी ते 2-3 वेळा वाचल्यामुळे प्रत्येक चॅप्टरच्या मध्ये काय काय आहे. त्यांना मुलगा होते, त्यांचा मुलगा आणि मुलगी, एक मुलगा स्वतःचा असतो आणि एक मुलगी त्यांनी ॲडॉप्ट केलेली असते, आणि ती मोठी होत असतात. बाप म्हणून आणि नवरा म्हणून त्यांचं वागणं कसं आहे, आणि दारू पिणे वाढते आणि कडकी लागते आणि उत्पन्न कमी, हे सगळे ह्या प्रकरणामध्ये, प्रकरण तिसरेमध्ये आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बॉबना 1918 साली त्यांच्या मुलाला जन्म होतो. आणि कारण ॲनीचं वय तोपर्यंत वाढलेलं असतं, ॲनीचं वय 40 झालेलं असतं. आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं, त्यांना स्वतःच डॉक्टर असल्याने त्यांना माहीत होतं की आता ॲनीला काही दुसरं मूल होणार नाही, आणि त्यांना एकच मूल नको होतं. त्यांचं म्हणणं होतं की 2 मुलं असावीत. म्हणून मग त्यांनी काय केलं, एक 5 वर्षाची सू नावाची मुलगी होती लहान, तिला ते ॲडॉप्ट करतात. म्हणजे मुलगा स्मिटी आणि मुलगी सू, असे दोघं जण, त्यांच्या नवरा बायको आणि हे दोघं जण असे हे राहत असतात. त्यांचं वर्णन करताना लहान मुलांची कसे डॉक्टर बॉब व्हायचे, ते अगदी कडक असायचे, पण वेळ प्रसंगी ते प्रेमळ पण व्हायचे. आणि डॉक्टर बॉब स्वतः कडक शिस्तीत वागलेले असल्यामुळे ते त्यांच्या मुलांना फार फ्रीडम देत असत. बायको मात्र त्यांची कडक असायची. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबना ही त्यांची 2 मुलं आणि बायको आणि ते स्वतः डॉक्टर, आणि त्यांचा संसार चाललेला होता. शारीरिकदृष्ट्या डॉक्टर तंदुरुस्त असायचे, अगदी म्हातारपणी सुद्धा डॉक्टर ठणठणीत होते. त्याचा अपवाद फक्त एकच असायचा, दारू प्यायल्यानंतर त्यांची तब्येत बिघडायची. त्याच्यानंतर आता हे पिणं वाढायला लागल्यानंतर डॉक्टर, त्यांची बायको जी होती, तिने नेहमीप्रमाणे बरेच प्रयत्न केले आणि बाहेर जायचं बंद केलं. दारू पिण्याची आश्वासनं द्यायची डॉक्टर बॉब, पण त्यांचं पिणं पण वाढायला लागलेलं होतं तोपर्यंत. 1933 मध्ये मंदी आलेली आहे, आणि त्यांच्या आसपास जे रबर शॉप्स असतात, ते रबरचे शॉप्स बंद व्हायला लागतात. धंदा मंदी, खायचे वांदे, घर गहाण टाकतात. आणि डॉक्टर बॉबचं दारू पिणं वाढलं, पण त्यांनी एक पथ्य मात्र पाळलं की दवाखान्यामध्ये ते कधीही दारू पिऊन जात नसत. हा, लपवालपवी दारू पिण्याची त्यांची गंमत जम्मत छान छान त्यांनी लिहिलेलं आहे. अगदी आपल्या आपल्या बिग बुक मधल्या स्टोरीमध्ये पण लिहिलंय. ते पायमोजे असतात, आपण सॉक्स जे घालतो त्याच्यामध्ये लपवून ठेवायचे, आणि एक दिवस त्यांच्या बायकोला सापडले. ते बिअर जाम पाहिजे, त्यांना बिअर प्यायला आवडायचं, आणि ते डझनावरी बाटल्या फस्त करायचे, आणि बिअर प्यायल्याने त्याचं व्हायचं तेच व्हायचं, ते त्यांचं वजन वाढायचं. ते म्हणतात, ते त्यांनी वर्णन केलेलं आहे की 30 पाऊंड माझं वजन वाढलं, 15 किलो वजन वाढलं, ते मी डुकरासारखा झालेलो होतो. आणि मुलांना समजू लागलं, मुलं 16 वर्षाची झाली, आणि मुलीला ते सांगायचे की मला दारू घेऊन ये. त्याच्यामुळे हे टिपिकल आपण जे केलेलं आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांच्या स्टोरीमध्ये दिसतं. त्यांचं स्वतःचं ज्या ठिकाणी ते काम करायचे, सिटी हॉस्पिटल ॲक्रॉनचं, त्या ॲक्रॉनच्या सिटी हॉस्पिटलचा फोटो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे छानपैकी. आणि हे सगळं त्यांनी तिसऱ्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. चौथं प्रकरण जे आहे, आजच्या शेअरिंगमधलं शेवटचं जे चौथं प्रकरण आहे, त्या चौथ्या प्रकरणाचं टायटल आहे द फिजिशियन ॲज को वर्कर सी हिम. म्हणजे डॉक्टर म्हणून त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी होते, वैद्यकीय सहकारी, म्हणजे डॉक्टर किंवा नर्स किंवा बाकीचे जे लोक होते, त्यांचं काय मत आहे ते ह्या प्रकरणामध्ये, चौथ्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी येतात ते म्हणजे सिस्टर इग्नेशिया, त्याच्यानंतर बंटी नावाची एक नर्स होती, लिली नावाची एक हे होती, त्याच्यानंतर डॉक्टर थॉमस हॉस्पिटल इन्चार्ज, त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, आणि डॉक्टर बॉब कसे वागत वगैरे ते सगळं त्यांनी विचारलेलं आहे. आता ह्या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेंट थॉमस हॉस्पिटल, जिथे डॉक्टरांनी नोकरी केली, आणि मद्यमुक्त झाल्यानंतर 10 जून 35 नंतर डॉक्टरांची नोकरी चालू होती, आणि त्याच हॉस्पिटलमध्ये सुमारे 5,000 संभाव्य सभासदांना त्यांनी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज दिलेला आहे. तर
असं हे सेंट थॉमस हॉस्पिटल. आणि तिथली जी सिस्टर मेरी इग्नेशिया होती, ती इग्नेशियाशी डॉक्टर बॉबशी फार चांगले संबंध होते. आणि तिला ते बोलीभाषेत तिच्याशी बोलायचे. बोलीभाषा म्हणजे काय, शिव्या द्यायचे, शिव्या बिव्या द्यायचे. पण ती सिस्टर इग्नेशिया, तिने सुद्धा, तिचा फोटो बिटो आहे बरं का, आपल्या ए कम्स ऑफ एजमध्ये तिचा फोटो आहे. ए कम्स ऑफ एजमध्ये तिचं वर्णन आहे की तिने असंख्य सभासदांना, अगदी डॉक्टर बॉबच्या मृत्यूनंतर देखील तिने अनेक सभासदांना, अनेक संभाव्य सभासदांना, अनेक व्यक्तींना, अनेक माणसांना, बायकांना अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज दिलेला आहे. तर अशी ही सिस्टर मेरी इग्नेशिया, तिला टोपण नावाने हाक मारत डॉक्टर. आणि तिचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांचे हात थरथरत, कारण ते पिऊन जरी आलेले दवाखान्यात नसले तरी आदल्या दिवशी प्यालेले जे असत, तर त्यांचे डोळे असे लाल झालेले असत. आणि त्यांचे हात थरथरत. म्हणजे 10 जून 1935ला डॉक्टर बॉबना बिल डब्ल्यूने शेवटची जी बियर प्यायला दिली, त्याचं कारण मुळात तेच होते की त्यांचे हात थरथरत होते. आणि ते हे होते, काय होते, मूळव्याधीच्या स्पेशलिस्ट होते, त्यामुळे ते ऑपरेशन करायचे, सर्जन करायचे. पण तरी देखील त्या सिस्टर त्याचं वर्णन करतात की डॉक्टर बॉब त्यांच्या प्रांतामध्ये एक्सपर्ट होते, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि इतर सर्जन्स पण ऑपरेशन करत, तेव्हा त्यांनाही सिस्टर इग्नेशिया मदत करत असत. तर त्या सांगतात की इतर डॉक्टरांच्या मानाने डॉक्टर बॉब स्वतः फार कमी उपकरणं वापरत, आणि ते एकदम एक्सपर्ट होते आणि अतिशय नम्र होते. पेशंटशी ते शांतपणे बोलायचे. किंवा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या वेळेला डॉक्टर लोक खूप नाटकं करतात, त्यांना हवं ते इन्स्ट्रुमेंट मिळालं तर फेकून दे वगैरे वगैरे, आरडाओरडा कर, हे बऱ्याचदा सर्जनच्या बाबतीमध्ये होत असतं. पण त्या हिनी वर्णन केलेलं आहे त्याचं, सिस्टरनी, की डॉक्टर बॉबच्या ऑपरेशनच्या वेळेला कधीही गडबड गोंधळ नसायचा. हत्यारं फेकायचे वगैरे असले काय भानगड नसायचे. आणि बाकीच्या सगळ्या लोकांबद्दलशी ते खूप चांगले प्रेमाने वागत असत. पण ते सडेतोड बोलत. त्याच्यामुळे एक कवळा डॉक्टर होता आणि ते पेशंटचे केस काढायला लागतात, त्याच्यामुळे ते हजामत करायला लागायचे. त्यामुळे ते डॉक्टर बॉब त्याला ओरडले, काढ पटकन केस, किती वेळ लागतो, उपटायचे तर आहेत त्या मारी टोपी. डॉक्टर बॉब अंगावर खेकसायचे कधी कधी त्यांच्या मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या वरती. पण त्यांना कधीही दारू पितो म्हणून त्यांच्या कामावरनं कमी केलेलं नव्हतं. ह्याचं कारण असं होतं की ते खूप चांगले सर्जन होते. आणि खूप चांगले सर्जन असल्यामुळे त्यांना मागणी होती. आणि त्यांना मागणी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांना काढून बिडून टाकलं नाही. तर आपल्याला दारू पिऊन कामावरनं कमी केल्याची उदाहरणं आपल्याकडली बरीच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या सहकार्यांचे संबंध चांगले होते. तर त्यांचे सहकारीच ते प्याऊन घेऊन आला असलं तर सांभाळून घ्यायचे. आणि डॉक्टरांनाच अल्कोहोलिझम झालंय हे नाकारण्याची मेडिकल प्रोफेशनची तेव्हा पद्धत होती. त्याच्यामुळे त्यांना दारूचा प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल फार कधी त्याची चर्चा झालेली नव्हती. ते नेहमी सांगायचे की आर एच स्मिथ यूज टू विजिट अल्कोहोलिक वॉर्ड एव्हरी डे. ते रोजच्या रोज त्या दारूच्या ह्याला भेट देत असत. नंतर दिस वॉज इन ॲडिशन टू हिज रेग्युलर प्रॅक्टिस. हे ज्या ज्या लोकांचं, त्यांच्या समकालीन जी मंडळी होती, त्या समकालीन मंडळींचे जे इंटरव्ह्यू घेतले, त्याच्यामध्ये त्यांनी याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे की डॉक्टर बॉब स्वतःचं काम झाल्यानंतर जेवढ्या लोकांना भेटायला जायचे, ही कुडंट डू इनफ फॉर देम. ही टॉक टू देम इन शॉर्ट सेंटेन्सेस, व्हेरी सिम्पली. ही वॉज व्हेरी अप्रोचेबल अँड ही वूड टॉक टू एव्हरीबडी द सेम वे. ते फार बोलत नसत, मितभाषी असत. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या नंतर, म्हणजे अर्थात दारू बंद झाल्यानंतर, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जन्म झाल्यानंतर ते त्यांच्याशी बोलायचे. हे झालं प्रकरण 4. आता प्रकरण 5व्याला जाऊ आपण. द अल्कोहोलिक इन द ऑक्सफर्ड ग्रुप. आता डॉक्टर सॉरी ऑक्सफर्ड ग्रुप नावाचा जो ग्रुप आहे याच्याबद्दल आपण ऐकतो, म्हणजे ती स्टोरी अशी आहे सर्वसाधारणपणे, ए कम्स ऑफ एजमध्ये आलेली. रोलँड एच नावाचा एक धनाढ्य माणूस होता. आणि तो रोलँड एच नावाचा जो माणूस होता, तो डॉक्टर कार्ल युंगकडे अमेरिकेमध्ये गेलेला होता, बरोबर आहे. आणि अमेरिकेमध्ये कार्ल युंगकडे गेलेला असताना त्याने 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली.
आणि ती ट्रीटमेंट घेऊन तो परत त्याच्या घरी अमेरिकेला जातो आणि परत पितो. आणि प्याल्यानंतर तो डॉक्टर कालियुगकडे परत येतो आणि त्यांना सांगतो की बाबा रे मी का प्यालो सांगा. शेवटी डॉक्टर त्याला सांगतात की तू का प्याला हे मला नक्की सांगता येणार नाही, पण तो मग म्हणाला मी असंच मरायचं का. तो म्हणाला नाही, तू एक काम कर, तू धर्माच्या बरोबर जा म्हणाले. आणि मग त्यांनी जो ऑक्सफर्ड ग्रुप नावाचा प्रकार शोधून काढला होता, त्याच ऑक्सफर्ड ग्रुपच्या वेगवेगळ्या शाखा ज्या होत्या त्या एका शाखेमध्ये डॉक्टर बॉब जात असत. साधारणपणे 1933 आणि 33च्या सुमारास डॉक्टर बॉब आणि त्यांची बायको ॲनी ऑक्सफर्ड ग्रुपच्या संपर्कात येतात. आता हा ऑक्सफर्ड ग्रुप जे आहे ती आध्यात्मिक चळवळ आहे. म्हणजे ख्रिश्चॅनिटी किंवा ख्रिश्चन धर्माचा येशू ख्रिस्तानंतरचं जे पहिलं शतक होतं त्या शतकामध्ये जी ख्रिश्चॅनिटी होती ती शुद्ध स्वरूपात होती असं म्हटलं जायचं. आणि ह्या ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक जे होते फ्रँक बुकमन. आता या फ्रँक बुकमनचा नंतर पुढे उल्लेख फारसा येत नाही याच्या इतिहासामध्ये. याचं कारण असं आहे की फ्रँक बुकमनचं नंतर काहीतरी नाझी कनेक्शन निघतं आणि म्हणून मग त्याच्याबद्दल वाईट मत अमेरिकेमधल्या लोकांचं होतं आणि सरकारचं होतं. त्याच्यामुळे म्हणून ह्या फ्रँक बुकमनचा उल्लेख फारसा याच्यामध्ये येत नाही. पण त्यांनी साधारणपणे फ्रँक बुकमननी ऑक्सफर्ड ग्रुप जो सुरू केला होता तो 1921 साली सुरू केलेला होता. आणि त्यांची 5 तत्व महत्त्वाची असत. एक म्हणजे इन्व्हेंटरी, म्हणजे आज आपण ज्याला चौथी पायरी म्हणतो ते इन्व्हेंटरी. दुसरं होतं कन्फेशन, कन्फेशन म्हणजे कबूल करणे, म्हणजे आपण ज्याला 5वी पायरी म्हणतो. तिसरं होतं रेस्टिट्यूशन, रेस्टिट्यूशन म्हणजे माफी मागणे, 8वी 9वी पायरी ज्याला आपण म्हणतो अमेंड्स करणे ते होतं. चौथं होतं सर्व्हिस टू अदर्स किंवा पास इट ऑन. त्याच्यामुळे आपल्याला जे मिळालेलं आहे ते दुसऱ्याला मिळालं पाहिजे. तर हा रोलँड एच ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जातो, ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये दारूपासून दूर राहतो. नंतर तो शेप आणि कोब्रा नावाच्या 2 ग्रस्थांना मेसेज देतो. हा शेप आणि कोब्रा आणि रोलँडेज तिघंजणं मिळून एबीला मेसेज देतात. एबी थॅचर जो 3 नंबरचा आपला नाही बिल डब्ल्यूला मेसेज देणारा माणूस आहे त्या एबी थॅचरला मेसेज देतो. आणि हा एबी थॅचर लहानपणापासून बिल डब्ल्यूचा दोस्त असल्यामुळे तो बिल डब्ल्यूला फोन करून सांगतो की मी तुला भेटायला येतो. ही स्टोरी पासिटॉनमध्ये आहे किंवा आपल्या पुस्तकामध्ये बिग बुकमध्ये पण आहे. आणि तो जेव्हा भेटायला येतो तेव्हा तो त्याला व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस नावाचं पुस्तक देतो. आणि बिल डब्ल्यू स्वतः ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये गेलेला आहे, पण बिल डब्ल्यूची दारू ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन सुटलेली नाही, किंबहुना डॉक्टर बॉबची दारू सुद्धा ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन बंद झालेली नाही. आणि 5वं जे तत्व आहे ते म्हणजे कुठलंही फी नाही, कॉन्ट्रीब्युशन स्वतःहून जे काही करायचं असेल ते करायचं. आणि त्यांचं तत्व पहिल्या ऑक्सफर्ड ग्रुपचं तत्व असं होतं की प्रेयर अँड सिकिंग गायडन्स फ्रॉम गॉड, प्रार्थना करायची आणि परमेश्वराकडनं माझे आयुष्य कुठे जायला पाहिजे याच्याबद्दल ते सांगायचे. आणि त्याची 4 ॲब्सोल्यूट्स असायची, बरोबर आहे. ऑनेस्टी, अनसेल्फिशनेस, आणखी काय प्युरिटी आणि लव, अशी 4 प्रकारचे होते. किंवा ते 5C म्हणायचे. तुम्ही जर का ते एक 24 आवर्स अ डे नावाचं हॅझल्डनचं पुस्तक आहे, त्या हॅझल्डनचं पुस्तक आपलं हे नाही आहे, ते काय म्हणतात त्याला अप्रूव्ड लिटरेचर नाही आहे, एचं लिटरेचर नाही आहे. हॅझल्डन नावाची एक वेगळी प्रकाशन संस्था आहे. तुम्हाला आडलं तर कुठल्या तरी ओल्ड टायमरला तुमच्या भागामधल्या विचारा किंवा इंटरनेटवर टाका, इंटरनेटवर तुम्हाला मिळेल हे सगळं. तर हॅझल्डनचं जे पुस्तक आहे 24 आवर्स अ डे, त्याच्यामध्ये ह्या 5Cचा ऑक्सफर्ड ग्रुपचे 5C होती. एक कॉन्फिडन्स, पहिला सी होता कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. दुसरा सी होता कन्फेशन, कबुली जबाब. तिसरा सी होता कन्व्हिक्शन, दृढ विश्वास. चौथा सी होता कन्व्हर्शन म्हणजे परिवर्तन, ज्याला आपण आता हे म्हणतो, काय म्हणतो त्याला, आध्यात्मिक बदल किंवा आध्यात्मिक परिवर्तन म्हणतो. आणि चौथा होता कंटिन्युएशन, सातत्य पाहिजे. त्यामुळे ॲनने डॉक्टर बॉबना मिटिंगला प्रथम नेले तर ते चर्चमध्ये नव्हे हॉटेलमध्ये मिटिंग होत असत. आणि त्या मिटिंग धार्मिक नव्हता तर आध्यात्मिक होत्या. जवळजवळ 2.5 वर्ष डॉक्टर बॉब स्वतः या मिटिंगला हजर राहिलेले आहेत. आणि धार्मिक पुस्तकांचं वाचन तिथं केलं जायचं.
त्यांच्याबरोबर त्या ऑक्सफर्ड ग्रुपची एक सभासद होती, तिचं नाव होतं हेनरिटा सायबर्लिंग. आता हे नाव आपल्याला पुढे नंतर पुन्हा आपल्याला ऐकायला येईल, जेव्हा डॉक्टर बॉब बिल डब्ल्यूला डॉक्टर बॉब भेटायला येतात तेव्हा ते करतात. आणि ऑक्सफर्ड ग्रुपच्या शेअरिंगमध्ये डॉक्टर बॉबने एकदा कबूल केलेलं असतं की आय एम अ सिक्रेट ड्रिंकर, मी गपचूप दारू पिणारा आहे आणि मला थांबवता येत नाही माझी दारू. त्यांनी ते प्रेड टुगेदर वगैरे कमी झालं, त्यांची दारू तिथे ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये कमी झाली पण बंद झाली नव्हती. त्याच्यामुळे डॉक्टर बॉब गपचूप पित असत, रोज टाईट होतं आणि दारूबद्दल ॲनी आणि सहजपणे बोलू लागली. आणि ह्या हेनरिटा सायबरलिंगला 11 मे 1935 या दिवशी बिल डब्ल्यूचा फोन येतोय की आय एम अ रम हाऊंड फ्रॉम न्यूयॉर्क अँड आय वॉन्ट टू टॉक विथ अनदर अल्कोहॉलिक. ही हेनरिटा सायबरलिंग ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये डॉक्टर बॉबच्या बरोबर असल्यामुळे तिला डॉक्टर बॉबचा प्रॉब्लेम माहीत होता आणि म्हणून डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूची भेट डॉक्टर हेनरिटा सायबरलिंगनी घडून आणलेली आहे. तर इथे साधारणपणे चौथं प्रकरण पाचवं प्रकरण पान नंबर किती अरे बाबा, येस, पान नंबर 60 पर्यंत आपण आलेलो आहे. याच्यामध्ये 2 फोटो आहेत ज्याच्यामध्ये ती चर्चच्या डिरेक्टरीचा उल्लेख येतो, जो पुढच्या शेअरिंगमध्ये मी करेन. प्रकरण 6व्यापासून आपण पुन्हा सुरू करूया आणि 2 दारुडे कसे भेटतात याबद्दल त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आजच्या ह्याच्यामध्ये आपण पहिली 5 प्रकरणं पाहिलेली आहेत. पुन्हा एकदा नटशेटमध्ये सांगतो, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर नावाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जो 350-450 पानं आहेत. ह्या पुस्तकाचं मराठी भाषांतर टाईप केलेलं किंवा हे जे पुस्तक स्वरूपात जेव्हा होईल तेव्हा होईल. पण मला असं वाटलं की याचं यूट्यूबसाठी आपण ऑडिओ शेअरिंग केलं पाहिजे आणि म्हणून मी हे शेअरिंग आज करतोय. तर याचा उपयोग होईल, मी अपलोड करून ठेवतो. माहीत नाही, कदाचित जेव्हा मी नसेन 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी, माहीत नाही मला, तेव्हा हे यूट्यूब चॅनल जर का चालू असलं, माहीत नाही मला पुढे काय होणार आहे याचं मला माहीत नाही. तर ज्यांना संदर्भासाठी डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर पुस्तकं, काही बऱ्याच लोकांना इंग्रजी वाचता येणार नाही ना, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे मी करतो आहे. माझा ह्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थी हेतू नाही आहे. या यूट्यूबवर अपलोड केल्याने माझी ॲनॉनिमिटी ब्रेक होत नाही, कारण मी माझं आडनाव सांगितलेलं नाही आहे आणि पब्लिक लेवलला कुठे सांगत नाही आहे. मला ह्याच्यातून काय पैसे बिसे मिळणार नाही. आता मी 1 जून 2024ला यूट्यूब चॅनल ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर या नावाने चालू केलं आणि त्यातलं फक्त नवागतासाठीचं जे एक होतं काय करावं पहिल्या वर्षात, त्याला साधारणपणे 300 व्ह्यूज मिळालेले आहेत. बाकी पासिटॉनचे 2 मी अपलोड केलेत, अजून 4 अपलोड करायचे आहेत. आणि इन द मीन टाईम डॉक्टर बॉब मी शेअरिंग करायला रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर आज आपण 5वं प्रकरण डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूच्या भेट व्हायच्या आधीपर्यंत आपण आलेलो आहोत. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये डॉक्टर बॉब जात आहेत, त्यांची दारू काय सुटलेली नाही आहे आणि परेशान आहेत सगळेजण. ॲनी परेशान आहे, त्यांची प्रॅक्टिस बरी चाललेली आहे पण ते दारू पिणं अव्याहत चालू असल्याने वांदे होतात. तर असं हे सगळं डॉक्टर बॉबचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आज मी इथे करतो. मला अनुभव कथन करायची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. तुम्ही शांतपणे ऐकलत म्हणजे आता हे ऑनलाईन मी जेव्हा अपलोड करीन तेव्हा तुम्ही ऐकणार. आता मी एकटाच भिंतीकडे तोंड करून बोलतोय. मी यूट्यूबवर अपलोड करीन हे लवकरच, तेव्हा हे तुम्हाला ऐकायला मिळेल. ओके, देवाची इच्छा असेल काहीतरी म्हणून मी हे प्रयोग करतोय. यातनं काय निष्पन्न होईल काय नाही होणार मला माहीत नाही, पण माझी खात्री आहे की याचा उपयोग काहीतरी होईल. ओके, चला, थँक्यू, बाय बाय, गुड नाईट. का वन डे ॲट अ टाइम लगे रहो. बाय.